वंदे मंगलनायकम् वंदे सुमनसंबुद्धम् वंदे रेवतनायकम् वंदे शोभितसंबुद्धम् हनुमदस्सी मुनीनमे वंदे पद्मसंबुद्धम् वंदे नारदनायकम् पद्मोत्तरं मुनिवन्दे वन्दे सुमेधनायकम् वन्दे सुजातसम्बुद्धम् यदस्सी मुनिनमे अथदस्सी मुनिवन्दे धम्मदस्सी गिनन्नमे वन्दे सिद्धार्थसत्तारम् वन्दे तिस्समहामुनि वन्दे पुष्पमहावीरम् वन्दे विपस्सिनायकम् सिखी महामुनि वन्दे वन्दे वेशभुनायकम् ककुसन्धं मुनि वन्दे वन्दे कूडागमननायकम् कस्पं सुगतं वन्दे वन्दे गौतमनायकम् अट्ठाविंशतिमे बुद्धं निब्बाणमतदायक नमामि शिरसा नित्य ते मम रक्षन्तु सर्वदा। सप्त बुद्ध वंदना, 28 बुद्ध वंदना आणि सप्त बुद्ध वंदना महत्वाची आहे. विपस्सिस्य नमथु चक्षुमन्तस्य श्रीमतो सिकिसी पीनमथु सर्वभूतानुकम्पिनो विश्वभुस्य नमथु नातकस्य तपस्विनो नमथु ककुसन्धस्य मारसेनपमद्दिनो पूर्णागमनस्य नमथु ब्राह्मणस्य उसीमतो कश्यपस्य नमथु विप्पमुत्तस्य सब्बधी अंगिरसस्य नमथु साक्यपुत्रस्य श्रीमतो यो एवं धम्मं देशेसि सब्बदुःखापनुदना यो चापि निब्बिता लोके यथा भूता विपस्सु ते जनापि सुना महन्ता वितशारदा इतं देवमनुस्सानं यं नमस्सन्ति गौतमं विद्याचरणसम्पन्नं महन्तं वितशारदम् विद्याचरणसम्पन्नं बुद्धं वन्दामि गौतमम्. अष्टशिलाचं संवर्धन करून 24 तासामध्ये महान पुण्यफल प्राप्त करून आपण सर्वजण या ठिकाणी अष्टशिलाच्या समारोपाच्या निमित्तानं आपण एकत्र आलेलो आहोत. त्यामुळे प्रचंड महान फल जे आहे, पुण्यफल जे आहे, त्याची वाढ करून आपण एकत्र आलेलो आहोत.
त्यामुळे या पुण्यफलाच्या अनुषंगानं सर्वांच्या चित्तातील जो मळ आहे, क्लेशांचा मळ, दुःखाचा मळ, आसक्तीचा मळ, मोहाचा मळ, मोहाचा म्हणजे मूढपणाचा आणि अज्ञानाचा असणारा मळ, तो नाहीसा होण्यासाठी मदत होईल. आणि हा मळ नाहीसा झाला पाहिजे तर चित्त शुद्धी होते, आणि चित्त विशुद्धी होत गेली की प्रज्ञेचा प्रवास खूप चांगल्या पद्धतीने करता येतो. त्यामुळे या अष्टशिलाच्या समारोपाच्या निमित्तानं आपण परियत्ती, पटिपत्ती आणि पटिवेधनाच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत. सर्वजण सुखासनात, सिद्धासनात किंवा पद्मासनामध्ये जे आसन सोयीचं असेल ते आसन ग्रहण करू शकतात. मला वाटतं आज भंतेजी जॉईन झालेले नसल्यामुळे जॉईन झालेले नाहीयेत. मग तर आपण सर्व कम्मत जे आहे झालेले आहेत का? भंतेजी जॉईन झालेत का? आज बंती जॉईन होणार नाहीत सर. बर, ठीक आहे. मग आपण आज 40 कम्मत ठाण जे आहे. हा बोला बोला बोला, काही महत्वाचं सांगायचं असेल. हा बोला. पंचशील देण्यासाठी जॉईन होतील म्हटलं. पंचशील देण्यासाठी जॉईन होतील म्हटलं. हा, ठीक आहे. आपण 40 कम्मत ठाण जे आहे म्हणजे त्या अनुषंगानं सूक्ष्म माहिती आज घेणार आहोत, समजून घेणार आहोत. तर ते लक्षपूर्वक ग्रहण कराल. आनापानसतीचं कम्मठाण सध्या घ्या, वरच्या ओठांच्या वरती आणि नाकपुड्यांच्या खाली. एकाग्र व्हा आणि श्वासाच्या आलंबनानं पहा. जीवित रूप जे आहे त्याला नामखंदाचा असणारा योग संयोग होतो आणि त्यातून प्रवास होतो दर्शनाचा. तर आज आपण 40 कम्मठाण भगवान बुद्धांनी जे निर्देश दिलेले आहेत की ज्यामुळे चित्त विशुद्धी होऊन आपल्याला पुढचा प्रवास करता येतो. या अनुषंगानं अय्याजी धम्मदिना ज्या आहेत, भिक्खुनी धम्मदिना यांच्या खूप खूप अभ्यासपूर्ण असणाऱ्या क्लिप्स ज्या आहेत त्या ग्रुपवरती आपण म्हणजे मी टाकलेले होते आणि माझ्याकडे नाव त्यांचं सेव्ह नाहीये, पण कॉल काय 88 असं काहीतरी नंबर त्यांचा आहे. ते जॉईन होतात की नाही अष्टशिलाच्या मध्ये मला माहित नाही, पण त्यांनी त्या क्लिप्स चांगल्या टाकलेल्या होत्या. हा बोला बोला ताई. रोज 5 वाजता होतात म्हटलं जॉईन. कोण जॉईन होतात? आर्याजी. आर्याजी कुठे जॉईन होतात? YouTube वर. अच्छा, रोज 5 वाजता असतं का त्यांचं? लाईव्ह असते. हो, खूप सुंदर प्रवचन म्हणजे धम्मदेसना असते त्यांची आणि खूप अभ्यास आहे अय्याजींचा. अय्याजी धम्मदिना जे आहेत यांचा खूप अभ्यास आहे. अभिधम्म पिटकाच्या अनुषंगानं खूप सखोल माहिती त्यांची असते. विशेषत्वानं पीपीटीच्या माध्यमातूनही त्या खूप चांगली माहिती देतात आणि खूप सखोल असा अभ्यास आहे. विशुद्धी मग्गाचा संदर्भ देऊन त्यांनी कम्मठाणाचं जे विवेचन दिलेलं आहे आणि कम्मठाणामध्ये ज्यांना अधिक सखोल माहिती घेऊन पुन्हा अभ्यास करायचा त्यांनी विशुद्ध मग्ग आणखी चांगल्या पद्धतीनं पाहावा असं चौथ्या मला वाटतं एपिसोड मध्ये त्यांनी ते सांगितलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं माहिती दिलेली आहे. तर अय्याजी धम्मदिना जे आहेत त्यांची व्याख्यानं धम्मदेसना आपण श्रवण करावीत, घ्यावीत असं मी आपल्याला निश्चितच सांगेन. तर ज्यांना शक्य असेल त्यांनी ते घ्यावं किंवा त्यांच्या क्लिप्स ज्या वेळेला आपल्या ग्रुपवरती आपण शेअर करतो तर त्या क्लिप्स देखील तास भराच्या असतात किंवा तासभराच्या वरती देखील असतात. त्या आपण श्रवण कराव्यात. त्या खूपच महत्वपूर्ण आहेत, गतिमान होण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. तर आज आपण थोडंसं अष्टशील च्या निमित्ताने या समारोपाच्या निमित्ताने सगळे 40 कम्मठाण जे आहेत
त्या अनुषंगानं थोडसा त्यावरती प्रकाश टाकूयात, ते समजून घेऊयात, त्याचं महत्त्व समजून घेऊयात. त्याच्या अगोदर मी एक माहिती या ठिकाणी देऊ इच्छितो, की जातक कथांमध्ये आपण बऱ्याचदा वाचलं असेल, की प्रचंड महान पुण्यफल बोधिसत्वांनी उभं कर केलेले आहेत. 30 पारमिता जे म्हणजे दशबलधारी त्याच्या उपपारमितांसह 30 पारमितांचे महान घडे प्रत्येक भवामध्ये बोधिसत्व यांनी भरलेले आहेत आणि त्यामध्ये महान त्याग केलेला आहे. एका याच्यामध्ये तर परीक्षा पाहण्यासाठी शक्रेंद्र जे आलेले होते त्याच्यामध्ये बटेर पक्षाच्या साधारणतः मला असं वाटतं, की त्या भवामध्ये असताना आपल्या म्हणजे त्यांची परीक्षा घ्यायला आलेल्या शक्रेंद्रासाठी माझा संदर्भ थोडासा हे होईल, परंतु मध्यवर्ती गाभा तो आहे, की स्वतःच्या सबंध शरीराचं दान जे आहे ते त्यांनी अग्नीमध्ये स्वतःला झोकून दिलेलं होतं आणि अग्नीमध्ये झोकून दिलेलं असताना त्यांना अंश मात्र वेदना झालेली नव्हती. त्यामुळे त्या बटेर पक्षाच्या असणाऱ्या त्या याच्यामध्ये देखील त्यांनी ते ओळखलं होतं, की आपली परीक्षा घ्यायला आलेला आहे. तसा शिबी राजा जो आहे, ज्यांना आपल्या मांडीचं मांस दिलेलं होतं. आणखी एक राजाच्या भावामध्ये असताना बोधिसत्वानं आपले डोळे जे आहेत, ते दान दिले होते आणि ते डोळे पुन्हा प्राप्त झालेले होते. असं असंख्य पुण्य फलदायी असणारं जे दान आहे ते दिलेलं होतं आणि पुण्य पारमितांचे घडे जे आहेत, ज्या 10 पारमिता महत्त्वाच्या मानल्या जातात, त्यागाच्या, दानाच्या, शीलाच्या या ज्या आहेत त्यांचे प्रचंड मोठमोठे घडे जे आहेत बोधिसत्वानं भरलेले होते. त्यामुळे चित्तविशुद्धीला हे खूप महत्त्वाचं असतं. मी मागे एकदा या अनुषंगानं जसं रक्तदान असतं, तसं देहदान आहे. देहदानातले बरेचसे अवयव असतात. म्हणजे किडनी असते, लिव्हर, फुफ्फुस वगैरे सगळं जे काही आहे. डोळे, त्वचा वगैरे यासह सगळं दान जे आहे ते देता येतं. त्या अनुषंगाने मी स्वतःच त्या शोधामध्ये होतो, की ऑथेंटिकली कोणत्याही खाजगी संस्थेऐवजी ऑथेंटिकली ते त्या ठिकाणी व्हावं. देहदान दिलं की म्हणजे शासनाचं जर असलं तर ते अधिक योग्य असेल. त्यामुळे मी त्या शोधामध्ये होतो. मी बऱ्याचशा खाजगी संस्थांशी संपर्क त्यावेळेला केला होता, पण मला ते योग्य वाटत नव्हतं. नंतर मध्यंतरी एकदा मी बुद्ध धम्माच्या निमित्ताने हे कसं राहील, मरणोत्तर म्हणजे आपल्या मृत्यूनंतर देहदान कसं असेल, म्हणजे चांगल्या पद्धतीचा त्याचा कुशल विपाक किंवा हे असेल काय? या अनुषंगानं फोनवरतीच मी ज्ञानज्योती भंतेजींच्या सोबत बोललो होतो, वार्तालाप केला होता आणि ज्ञानज्योती भंतेजींनी ते कुशल आहे आणि त्याला साधुकार दिलेला होता आणि ज्यावेळेला मी बोललो होतो, मला वाटतं मी त्यावेळेला धम्मभूमीमध्येच होतो आणि धम्मदीप भंतेजी देखील माझ्यासोबत होते. मी फोनवरून ज्ञानज्योती भंतेजींना वंदन केलं. धम्मदीप भंतेजींनी देखील फोनवरून ज्ञानज्योती भंतेजींना वंदन केलं आणि दोघं भंतेजींशी मी चर्चा केली तर त्यावेळेला हे खूप कुशलच आहे. आपल्या मरणानंतर जी शरीराची राख होणं किंवा विल्हेवाट लावणं तर त्याचा दान भावनेचं असणारं चित्त आणि ते ऑर्गन्स जे आहेत, ते कुणाला तरी उपयोगी पडण्याच्या निमित्तानं किंवा चांगल्या गोष्टींच्या निमित्तानं ते व्हावं, अशा पद्धतीची चित्तातली भावना जी आहे, ती कुशलच आहे. म्हणजे माझ्या चित्तामध्ये प्रचंड संवेग मागे साधारणतः वर्षभराच्या पूर्वी असा तो आलेला असून त्या निमित्तानं मला ते वाटत होतं. त्यामुळे मग मी ती क्लिप जी आहे अधिकृतपणे शासनाची जी क्लिप आहे, म्हणजे कोणत्याही खाजगी संस्थेऐवजी तर ती शासनाची क्लिप जी आहे ती मिळवली आणि ते खूप सोप्या पद्धतीनं ते भरता येतं तशा पद्धतीनं आणि ते अवयव दानाचं मरणोत्तर अवयव दान जे आहे ते केलेलं आहे. तर ते एक समाधान आणि आनंद तो जो आहे खूप चांगल्या पद्धतीचा भाग तो वाटतो. ज्याला निष्क्रमणाच्या अनुषंगानं खूप महत्वाचं होतं. जीवित असतानाच फक्त आपण रक्तदान करू शकतो. म्हणजे जसं की आम्ही विद्यापीठामध्ये जयंती महोत्सव साजरा करतो. महात्मा फुले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव. तर त्यानिमित्तानं रक्तदान मी मागच्या वेळेला म्हणजे माझ्याच रक्तदान करून उद्घाटन केलं. आपण जिवंत असताना तर रक्तदान करू शकतो. पण मरणोत्तर देखील देहदान करावं. ही स्वच्छ शुद्ध भावना जी आहे ती खूप महत्वाची आहे आणि
मी ते केल्यानंतर जी प्रेरणा निर्माण केली मी ॲज गुरु म्हणून प्रेरणा निर्माण केली. तर माझ्यानंतर माझा जो पी-एच-डीचा विद्यार्थी जो आहे, त्यानं सुनील सोनवणे म्हणून, त्यानेही लगेच तात्काळ शासनाच्या त्या लिंक याच्यावरती मरणोत्तर देहदानाचं हे केलं आणि ते सर्टिफिकेट देखील मिळवलं. त्यानंतर महेश सूर्यवंशी म्हणून एक म्हणजे मराठा समाजातला माझ्याकडे पी-एच-डी करणारा माझा रिसर्च फेलो आहे, विद्यार्थी आहे. त्यानं देखील म्हणजे त्याचा 31 जुलैला वाढदिवस होता. तर त्यानं मरणोत्तर देहदानाचा तो संकल्प करून त्याने ते सर्टिफिकेट घेतलं. मी माझ्या स्टेटसवरती आणि Facebookवरती देखील टाकलं. त्यानंतर आता कालच अष्टशिलाच्या निमित्तानं माझ्याकडे पी-एच-डी करणारा कैलास पाटील नावाचा एक पी-एच-डी करणारा संशोधक विद्यार्थी आहे. तर त्यानं देखील अष्टशिलाच्या अनुषंगानं मरणोत्तर असणारा देहदानाचा शासकीय असणारा तो फॉर्म भरला आणि प्रेरणा म्हणून माझा उल्लेख तो त्या ठिकाणी केलेला आहे. तर प्रेरणा प्रवाह म्हणून मी त्या ठिकाणी तो हे करतो. तर मला हे एक महत्वाचा मुद्दा जो आहे सगळे पुण्य करणारी जी मंडळी आहे अष्टशिलाच्या निमित्ताने एकत्र येणारी जी आहे, तर या लोकांसमोर हा उद्घोष करावासा वाटला, सांगावंसं वाटलं आणि विशेषत्वानं सांगतो, की या अष्टशिलाच्या ग्रुपमध्ये कैलास पाटील हा मला वाटतं बहुतांश म्हणजे जवळ-जवळ सर्वच अष्टशिलाच्या वेळेला या ठिकाणी असतो. त्यांचे क्लासेस आहेत. त्यामुळे त्यांनी दिलेलं जे मरणोत्तर देहदान जे आहे तर आणि महेशने पण आता 31 जुलैला जे दिलेलं आहे मरणोत्तर देहदान शासकीय शासनाच्या त्या याच्यावरती पोर्टलवरती. तर त्या अनुषंगानं ते महान फलदायी आणि कुशल व्हावं यासाठी आपण सर्वजण साधुकार देऊयात त्या ठिकाणी आणि धम्मदेसनेला सुरुवात मी त्या ठिकाणी करते. साधू साधू साधू. साधू. धम्मदेसनेच्या अनुषंगानं आता आपण कम्मठाणाचे 40 कम्मठाणं जे आहेत ते थोडेसे आपण समजून घेऊया. आनापानसती जे आहे हे एक अतिशय महत्वाचं कम्मठाण मानलं जातं. तर पहिल्यानं 40 कम्मठाणामध्ये पहिल्यानं जे येतात तर ते 10 कसीन येतात. कसी कोणते आहेत हे 10 कसीन? 10 कसीन आहेत. पृथ्वी, अपो म्हणजे जल, तेज म्हणजे अग्नी, वायू, नील म्हणजे निळ्या रंगाचा जो आहे, पीत म्हणजे पिवळ्या रंगाचं, लोहित, ओदात, आकाश आणि आलोक, आलोक म्हणजे पूर्णपणे प्रकाश. हे 10 कसीन आहेत. या कसिनांच्या अनुषंगानं जसं म्हणजे आता थोडक्यात आपल्याला प्रत्येक कसिनावरती असं हे करत गेलं तर प्रत्येक कसिनाचा तो साधारणतः असा जवळपास अर्धा तास तर तासभराचा ते व्याख्यान होईल. त्यामुळे आपण थोडक्यात समजून घेण्याच्या अनुषंगाने फक्त बघूयात आणि नंतर मग हळूहळू प्रश्न उत्तर आणि अधिकाधिक त्या ठिकाणी खोलामध्ये जाऊयात. कारण आपल्याला एका तासामध्ये साधारणतः हे पूर्ण होणं शक्य नाही. पण आपण समजून घ्या. म्हणजे जसा पृथ्वीचा एक मातीचा असणारा गोळा तयार करायचा पृथ्वीच्या पद्धतीनं आपल्या संकल्पनेप्रमाणे आणि त्या गोळ्याला फोकस करून सारखं पाहून नंतर तो ती पृथ्वी जी आहे ती डोळे बंद करून आपल्या चित्तामध्ये पाहणं या पद्धतीनं हे कसीन जे आहे ध्यान पद्धतीनं पाहिलं जातं. त्याला कम्मठाण म्हटलं जातं. म्हणजे कुणाची प्रकृती कशी आहे, कुणाची चर्या कशी आहे, त्या चर्येवरून कम्मठाण जे आहे ते त्यावेळेला भगवान बुद्ध आणि प्राधान्यानं असणारे जे श्रावक भिक्खू होते तेही त्या ठिकाणी देत असायचे. पण विशेषत्वानं भगवान बुद्ध ते देत असायचे. बुद्ध शासन सुरू आहे अजूनही 2500 वर्ष झालेले आहेत आणि आणखी 2500 वर्ष ते राहणार आहे. त्यामुळे ह्या वेगळ्या पद्धतीची कम्मठाणं जी आहेत अजूनही अभ्यासू असणारे जे लोक आहेत ते चर्या पाहून त्या ठिकाणी देऊ शकतात, सांगू शकतात. आपण ते थोडक्यात समजून घेऊया. तसंच जलधातू म्हणजे एखादा पाण्याचं भांड असतं. त्या पाण्याच्या भांड्यामध्ये पाणी टाकून पूर्णपणे त्याचं
सूक्ष्मतेने निरीक्षण करणं, अनेक वेळ निरीक्षण करणं आणि मग ती प्रतिमा आपल्या चित्तामध्ये ग्रहण करून त्या ठिकाणी मेडिटेशन करणं, म्हणजे हे कम्मठठाण आहे. तसंच वायू, संपूर्ण वायू जो आहे, तसा अग्नी या पद्धतीने ते कम्मठठाण घेतलं जातं. किंवा निळा रंग जो आहे, निळ्या रंगाचं कम्मठठाण घेतलं जातं. मग तो पूर्ण निळा रंग जसा बाहेर आहे तसंच आपल्या चित्तामध्ये. तसाच पिवळा रंग जो आहे तो तसाच बाहेर, म्हणजे जसा पिवळा लाईट जसा असतो, तर पिवळा लाईट जसा बाहेर असतो त्याचं निरीक्षण करणं, पिवळं पिवळं सगळा रंग दिसतो लाईटाचा, तसाच आपल्या चित्तामध्ये. मग डोळे बंद करून पूर्णपणे तो पिवळा रंगच त्या ठिकाणी पाहणं. तसंच पूर्ण हे आकाश जे पाहतो आपण पूर्णपणे पोकळी, तर तशाच पद्धतीची, म्हणजे पूर्ण आकाशाचं निरीक्षण, मग ती तशीच पोकळी जी आहे ती पुन्हा आपल्या चित्तामध्ये आपण कम्मठठाण, म्हणजे डोळे बंद करून तशा पद्धतीने मेडिटेशन करायचं, त्याला कम्मठठाण म्हटलं जातं. जसं नाकाच्या वरती, आपलं नाकाच्या खाली आणि ओठांच्या वरती मी जे सांगितलेलं होतं, आपण आनापानासाठी जे आलंबन घेतो श्वासानं, त्या पद्धतीने जे सांगितलं होतं ते सार्वत्रिक कम्मठठाण होतं, सगळ्यांसाठीच होतं आणि ते खूप महत्वाचं, जलद गतीनं आणि फायद्याचंही आहे. तशाच पद्धतीचं हे देखील चर्येनुसार जलद गती होते. चर्या जर त्या ठिकाणी सूट झाली तर त्या पद्धतीने अतिशय जलद गतीनं म्हणजे पूर्ण बिंदूला पोहोचण्यासाठी, फलप्राप्तीसाठी, स्वतःपन्न सकदागामी म्हणजे श्रोतापन्नकडे पोहोचण्यासाठी हे तात्काळ जलद गतीनं होत जातं. मी मागे पण तुम्हाला चुल्ल पंथकच्या संदर्भामध्ये, चुल्ल पंथक भक्तीच्या संदर्भामध्ये सांगितले असेल किंवा हळूहळू आपण असं सांगत जाऊ. तसं आलोक आहे. आलोक म्हणजे प्रकाश असतो, पूर्ण प्रकाश, जसा सूर्याचा पांढरा प्रकाश, पूर्णपणे पांढरा प्रकाश, त्याचं निरीक्षण. आणि त्या प्रकाशाचं निरीक्षण केल्यानंतर उघड्या डोळ्यांनी, डोळे बंद करून पूर्णपणे पुन्हा आपल्या चित्तामध्ये तसा प्रकाश जो आहे तो पाहणे, ते कम्मठठाण घेणे आणि जवळ सबंध चित्तामध्ये तोच प्रकाश अनुभवणे, तासभर 2 तास वगैरे काय जे असेल ते, त्या पद्धतीने आपलं मेडिटेशन जे आहे ते खुलवणे, कम्मठठाण. त्याच्यातनं चित्त विशुद्धी ते जलद गतीनं होत जाते, पण अर्थात चर्येनुसार, चर्येच्या अनुषंगानं. हे 10 कसीन आहे. या 10 कसिनांच्या नंतर अशुभ संज्ञा ज्या आहेत त्या अनुषंगानं, म्हणजे ज्यांचं चित्त रागयुक्त असतं, रागयुक्त म्हणजे ज्यांच्या चित्तामध्ये खूप वासना तयार होतात, स्त्रियांना पुरुषांच्या संदर्भात, पुरुषांना स्त्रियांच्या संदर्भामध्ये, किंवा आसक्ती, खाण्याचे पदार्थ किंवा पैसा, पैसा संपत्ती असं ज्यांना सतत वाटतं, ते कोणी असो, स्त्री पुरुष कोणी असो, तर ज्यांच्या चित्तामध्ये या भावना जास्त प्रमाणामध्ये तीव्र असतात आणि खूप आसक्ती असते, पाहिजे पाहिजे, आणि खूप त्यासाठी एकदम असं वेडेपिसे झाल्यासारखे जे लोक करतात. एक तर कामवासना, एक तर खाण्याचे पदार्थ, एक तर किंवा जे काही आहे, पैसा असेल, संपत्ती असेल, ज्या संदर्भात प्रचंड हव्यास, हपापले पण ज्याला म्हटलं जातं, असं ज्यांच्या चित्तामध्ये प्रचंड उद्भवतं, त्यांच्यासाठी 10 अशुभ संज्ञा पद्धतीचे जे आहेत ना, ते कम्मठठाण सांगितले आहेत. त्याच्यामध्ये उद्धमातक, विनिलकम, विपुब्बकम, विच्छिदकम, विख्यातकम, विवक्षितकम, आता विवक्षितम, आता हे लोहितकम, पिळवकम, पुळवकम, अठ्ठिकचेती, हे सगळे शब्द पालीतले आहेत, ते आपल्याला समजत नाही. म्हणजे त्याच्यातलं थोडक्यात अर्थासह मी आपल्याला सांगेन, की म्हणजे वायूनं भरलेलं प्रेत. म्हणजे प्रत्येकाला आपण जे हपाप करतो, खरं तर प्रत्येकाला मृत्यूकडे जायचंय. त्यामुळे हे जे 10 अशुभ संज्ञा ज्या आहेत, याच्यातनं तो ज्यावेळेला जातो, त्यावेळेला त्याची सगळ्या ज्या काही आसक्तीच्या ज्या गोष्टी आहेत, वासनांधाच्या, कामांधतेच्या, घाणेरड्या पद्धती, त्या सगळ्या अशा सुटत जातात. म्हणजे वायूनं भरलेलं प्रेत, जसं एखादं प्रेत जे असतं ना, ते फुगलेलं, त्याचं निरीक्षण करायचं. बरेचसे लोक प्रेत म्हटलं की पळतात, निरीक्षण करत नाही. तर त्या वायूनं भरलेल्या प्रेताचं निरीक्षण करायचं. आणि जसं ते प्रेत वायूनं भरलेलं आहे, तसंच आपला सुद्धा देह मृत्यूनंतर वायूनं भरलेला असाच होतो. आणि ते कम्मठठाण घेऊन मेडिटेशन केलं जातं. तसंच विनिलिकम म्हणजे पांढरा, निळं किंवा रक्त मिश्रित, म्हणजे एखादं प्रेत जे असतं ना, जसं पांढरं निळं पडलेलं असतं किंवा रक्त त्याला लागलेलं असतं, असं मेलेलं, असं जे मृत शरीर जे असतं, अशा प्रेताचं निरीक्षण करायचं. कोरोनाच्या कालावधीमध्ये भरपूर आपल्याला तसे दिसले, आणि त्याचं कम्मठठाण घ्यायचं. तसंच विपुब्बक म्हणजे फुटलेलं एखादं शरीर जे असतं ना, त्याचं जे ना, ते प्रेत जे ते शरीर फुटलेलं, म्हणजे त्याचं जसं आहे ते तसंच आपलं आहे, ते कम्मठठाण घेऊन केलं जातं. किंवा
एखाद्या शरीरामध्ये प्रेतामध्ये निर्माण झालेलं आहे, शरीर हे होऊन सगळं सडल्यासारखं झालेलं आहे. तर अशा पद्धतीचं प्रेत पाहणं हे विशेषत्वानं सरकारी दवाखाने जे आहेत त्या ठिकाणी जाऊन पाहता येतं. आता तुम्ही म्हणाल, की हे असं पाहायला जायचं का? हे अशा पद्धतीने घाणेरडं का? हे किळसवाणं का? हे असं तर त्याची किळस न करता तटस्थतेनं पाहायचे. त्याच्याविषयी आसक्ती पण नाही आणि त्याची किळस पण नाही. तटस्थतेनं, अभ्यासपूर्ण, संशोधक म्हणून हे जसं आहे तसंच प्रत्येकाचं होतं, तसंच आपलं होतं. किंवा एखादा ॲक्सिडेंट झाले असतो रस्त्यावरती, तर आपण शांततेने त्याचं फक्त निरीक्षण करायचं असतं आणि ते कम्मठठाण त्या ठिकाणी घेता येतं. तसंच तुकडे झालेलं शरीर, तसेच कुत्रे व इतर प्राणी जे आहेत ना, एखाद्या शरीराला तोडतायत, लचके तोडतायत, अशा पद्धतीच्या शरीराचं निरीक्षण. तसं हात-पाय तुकडे आणि इकडे-तिकडे विखुरलेले आहेत. हातापायाचे तुकडे, शरीर, हे मान इकडे-तिकडे विखुरलेलं आहे. तसंच शस्त्राने हात-पाय जे कापले गेलेले आहेत, अशा शरीराचं निरीक्षण करायचं. रक्तानं माखलेलं मृत शरीर जे आहे किंवा किडे, जंतू पडलेलं मृत शरीर जे आहे त्याचं निरीक्षण करायचं किंवा फक्त आणि फक्त हाडांचा सापळा राहिलेला आहे. हाडांचा सापळा विशेषत्वानं आपल्याला प्रयोगशाळेमध्ये दिसतो. शाळेतल्या प्रयोगशाळेमध्ये कोणत्याही शाळेमध्ये गेलं तर प्रयोगशाळेमध्ये हाडांचा सापळा असतो किंवा मग एखाद्या स्मशानभूमीमध्ये पण हाडांचा सापळा मिळू शकतो, जिथं प्रेतं पुरली जातात. ज्या ठिकाणी दहन केलं जातं तिथं त्या राख असते. पण अशा पद्धतीचं असणारं सूक्ष्म निरीक्षण आणि त्या निरीक्षणातून कम्मठठाण घेऊन जर मेडिटेशन केलं, तर ती व्यक्ती ज्याच्यामध्ये रागचित्त आहे, लोभचित्त आहे आणि ज्याला प्रचंड आसक्ती आहे, कामभावनेची, वासनेची आसक्ती आहे, संपत्तीची आसक्ती आहे किंवा वेगवेगळ्या गोष्टींची आसक्ती आहे, त्याची चर्या त्या पद्धतीची जर असेल, तर त्याच्यासाठी हे अशुभ ध्यान पद्धतीचं कम्मठठाण जे आहे हे खूप महत्वाचं आणि हे 10 प्रकारचे आहे. म्हणजे कसिनं 10 प्रकारची आहेत, तसे अशुभ जे आहेत ना, ते 10 प्रकारचे आहेत. तशी अनुस्मृती आहे. अनुस्मृती 10 आहेत. म्हणजे 10 कसीन, 10 अशुभ आणि 10 अनुस्मृती. आता अनुस्मृतीमध्ये काय-काय आहे, ते थोडंसं आपण लक्षात घेऊ. अनुस्मृतीमध्ये आहे बुद्धानुस्मृती. बुद्धानुस्मृती म्हणजे बुद्ध गुणांचं असणारं वर्णन. पण ते फक्त असं पठण केल्यासारखं, पाठांतर केल्यासारखं म्हणायचं नसतं किंवा मंत्र म्हटल्यासारखं म्हणायचं नसतं. फक्त म्हणायचं म्हणून म्हणायचं असं म्हणायचं नसतं. तर त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ जो आहे, तो जाणून घ्यायचा असतो. इतिपिसो भगवान सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुहृदो लोकविदु अनुत्तरो पुरुषोत्तम सारथी सत्ता देव मनसानं बुद्धो भगवती. प्रत्येक शब्दाला अतिशय गहन अर्थ आहे की बोधी ज्ञान ज्यांनी प्राप्त केलं स्वतःच्या हिमतीनं, कष्टानं, पूर्णपणे ज्ञान प्रकाश जो केला, ते अरहंत म्हणजे सर्व क्लेशमुक्त असलेले, माराचा पराजय केलेले असे बुद्ध भगवान. भग्न केलेला आहे. लोभ, देश आणि मोह जो आहे तो पूर्णपणे भग्न केलेला आहे आणि चित्त विशुद्धी झालेली आहे, असे ते भगवान आहेत. असे ते माझे मार्गदर्शक आहेत, असे ते माझे पथदर्शक आहेत, असे ते माझे शास्ता आहेत आणि माझे शास्ता माझे गुरु आहेत. म्हणजे त्यांच्यासारखं मी झालं पाहिजे. मला त्यांच्यासारखं परिशुद्धतेच्या मार्गाने चालता आलं पाहिजे. ही शुद्धता माझ्यामध्ये भिनली पाहिजे. माझ्या भग्न केलेल्या सर्व क्लेशांना भग्न केलेल्या भगवानांची असणारी शुद्धता जी आहे, त्या मार्गाने मला प्रवास करता आला पाहिजे. आणि विद्येचं म्हणजे पूर्णपणे ज्ञान जे आहे,
या सबंध ब्रह्मांडातील आणि दशसहस्र ब्रह्मांडातील सबंध ज्ञानाचा कण आणि कण जो आहे तो सबंध आकलन करून तो प्रकाशित केलेला आहे भगवान बुद्धांनी. तो इतक्या सुंदर पद्धतीनं प्रकाशित केलेला आहे की ज्याच्यामुळे असंख्य लोक अरहंत झालेत, अनागामी झालेत, सकदागामी आणि श्रोतापन्न झालेत. मला देखील त्या पद्धतीनं होता येणार आहे. त्या पद्धतीने चालताना विद्याचरण संपन्न सुगत आहेत. सुगत आहे आणि त्यांच्या मार्गाने चालल्यानंतर सुगती होते. नरकाचे दरवाजे बंद होतात. मनुष्य लोकापासून देव लोकांपर्यंतच फक्त प्रवास होत जातो आणि मार्गावरती अधिष्ठित होता येतं, फलप्राप्ती करून घेता येतो. सुगत हे संबोधन आहे. जे परिशुद्ध असणारे सुगत आहेत, पूर्णपणे शुद्ध आहेत आणि म्हणून ते सुगत आहेत. सुगतो लोकविदू, सबंध लोकांना या ठिकाणी सगळे सत्व जे आहेत, ब्रह्मांडातील सत्व जे आहेत, देव लोकांना आहेत, सगळ्यांना ज्ञान देणार आहेत, सगळ्यांचे गुरु आहेत, सगळ्यांचे शास्त्र आहेत, सगळ्यांचे पथिक आहेत, सगळ्यांचे लोकविदू. अनुत्तर आहे. नुसतं लौकिक नाही, नुसतं बाह्य चक्षुंना दिसणाऱ्या डोळ्यांचं नाही, तर लोकोत्तर, पूर्णपणे अनुत्तर. आणि अनुत्तराचा अर्थ असा की सर्वश्रेष्ठ आणि एकमेव असं कुणीच नाही. बुद्धाशिवाय असं कुणीच असू शकत नाही की पूर्ण ब्रह्मांडातील ज्ञान पूर्ण आलोकित करू शकेल, प्रकाशमान करू शकेल. म्हणून कालचा जो शब्दप्रयोग जो त्या ठिकाणी केला भंतेजींनी, जो विचारला होता की नमो बुद्धाय जे म्हटलं जातं, तर नमो तस्स भगवतो अर्हतो, याच्यावरती ज्ञानज्योती भंतेजींची एक सुंदर क्लिप आहे. आणि औरंगाबादचे संभाजीनगरचे ज्ञानरक्षक भंते यांनी पण खूप सुंदर प्रवचन दिलं होतं की ज्या वेळेला ते बोधिज्ञान प्राप्त झालं त्यावेळेला नरकातून मुक्त हा नमो शब्द त्या ठिकाणी आला. नमो तस्स. आणि मग लगेच मनुष्य लोकांमध्ये तसंच आहे, बरोबर आहे, या पद्धतीनं भगवतो लगेच चातुर महाराज एक देवता लोकांमध्ये भगवतो, लगेच पुढच्या लोकांमध्ये यामातुषी देव लोकांमध्ये अर्हतो, म्हणजे पूर्णपणे क्लेशमुक्त. सम्मा संबुद्ध ब्रह्मलोकामध्ये त्या ठिकाणी परिसज्जा आणि पुरोहित आणि या लोकांमध्ये भगवतो, पुन्हा अर्हतो. आणि मग ब्रह्मलोकातल्या सुदस्सा आणि अप्पनाभा महाब्रह्मा आणि त्या ठिकाणी सम्मा संबुद्ध, अशा पद्धतीने तो उद्घोष सबंध ब्रह्मांडामध्ये जे आहे तो असा होत गेला. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. आणि म्हणून तो 3 वेळेला उद्घोष झाला. 3 वेळेला म्हणजे आता नरकातले प्राण्यांची देखील सुगती होईल, सगळ्यांची सुगती होईल, मनुष्य लोकातली सुगती होईल, देवलोकातली सुगती होईल, ब्रह्मलोकात सगळ्यांची सुगती होईल. आणि असं बोधी ज्ञान जे आहे स्वयं प्रकाशित करणाऱ्या भगवान बुद्धांनी प्रकाशित केलेला आहे. म्हणून तो 3 वेळेला उल्लेख केला जातो. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. हे अतिशय श्रद्धेनं त्या ठिकाणी केलं जातं. हे कर्मकांड नाहीये किंवा मंत्र नाहीये, तर त्याचं चित्तामध्ये असणारे प्रकंपन होतात. त्याचा असं हे होतं त्या ठिकाणी काय ज्याला धम्म संवेग जो आहे तो त्या ठिकाणी जागृत होतो. आणि तो सबंध ब्रह्मांडामध्ये नमो तस्स भगवतोवर होतो सम्मा संबुद्धस्स या पद्धतीनं तो होत जातो. आणि त्यामुळे त्याला खूप महत्व आहे. जर तुम्हाला ती क्लिप मिळाली, ज्ञानरक्षित भंतेजींची पण आहे आणि ज्ञानज्योती भंतेजींची पण आहे, मला मिळाली तर मी निश्चित ग्रुपवरती पुन्हा टाकेन. ती मी ऐकलेली आहे ती मागे, तर त्या अनुषंगाने आहे. तर अशा पद्धतीचा अनुत्तर जो धम्म आहे, जो सर्वश्रेष्ठ आहे, अद्वितीय आहे, त्याचं असणारं जे आहे त्याला आपण ग्रहण करूया, संवर्धन त्याचं करूया, या पद्धतीची असणारी भावना गीते त्या ठिकाणी होते. आणि मग सबंध ब्रह्मांडातील देव आणि लोकांचे ते जे आहेत शास्त्र आहेत, भगवान शास्त्र आहेत, मार्गदर्शक आहेत, पथिक आहेत आणि ते माझेही आहेत, मला मार्ग दाखवत आहेत. म्हणजे भगवान बुद्ध ज्या वेळेला धम्म देशना देत असायचे तर त्यांच्या समोर हजारो भिक्खू किंवा उपासक बसलेले असायचे. तर त्यांची धम्म देशना म्हणजे अशा पद्धतीची असायची, नुसते एका ठिकाणी बोलतात असं नाही, तर जणू काही प्रत्येक व्यक्ती जी बसलेली आहे त्या प्रत्येक व्यक्तीच्या समोर त्यांचा चेहरा असा दिसल्यासारखा किंवा भासमान असल्यासारखा, आणि ते त्याच व्यक्तीला सांगतात. म्हणजे प्रत्येकाला वाटतं की भगवान बुद्ध माझ्या समोर आहेत आणि मला सांगतायत. आणि बरोबर तेवढाच आवाज असायचा, तो जेवढी परिषद बसलेली असायची तेवढाच आवाज असायचा आणि बरोबर तेवढ्या परिषदेला पूर्णपणे तो आवाज पोहोचायचा. आणि प्रत्येकाला असं वाटायचं की भगवान बुद्ध हे सबंध समूहाला सांगतायत आणि आपण पाहतो तसं नाही,
तर भगवान बुद्ध बिलकुल माझ्या समोर आहेत आणि मला सांगतायत, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला सांगतायत. असं प्रत्येकाला अनुभूती येत असायची. एवढं ते बुद्धबळ होतं आणि एवढं अप्रतिम शुद्धतेचं बुद्धबळ होतं. त्यामुळे त्या श्रद्धेनं ते म्हटलं जातं. म्हणून ज्यावेळेला बुद्धानुස්සती केली जाते, आता खरं म्हणजे बुद्धानुස්සतीवरती बोलायला लागलं की तोच 1 तास चालला जाईल. म्हणून अनुसतीच्या अनुषंगाने मी ही बुद्धानुස්සती सांगितली. तशी धम्मानुස්සती म्हणजे धम्माचं गुण जे आहेत ते स्मरण करायचे. तसेच संघानुसती म्हणजे संघ जे आहे, संघाचं जे आहे ती अनुसती करायची त्या ठिकाणी. म्हणजे विशेषत्वानं वंदना करताना मी ती मागे पण म्हटलेलं आहे. तशी शिलानुसती म्हणजे जे आपले पंचशील आहेत किंवा अष्टशील आहेत, तर याचं स्मरण करायचं. काया वाचा मनानं जे आहे ना, ते स्मरण, ते सुद्धा मेडिटेशन आहे. म्हणजे बुद्धानुसती करणं, धम्मानुसती करणं, संघानुसती करणं, शिलानुसती करणं हे कम्मठ्ठाण आहे. आणि या पद्धतीची एक अनुसती घेऊन आपण मेडिटेशन करू शकतो. म्हणजे हे कम्मठ्ठाण आहे. तशी चागानुसती आहे. चागानुसती म्हणजे तुम्ही एखाद्याला दान दिलेलं असेल, तर दान दिल्यामुळे तुमचं जे चित्त प्रफुल्लित झालेलं असतं, तर त्या दानाचं स्मरण करायचं. आपण जे दान दिलेलं असतं. म्हणजे जसं की आपल्यामध्ये धम्मसंवेग जागृत झाला, की आपण रक्तदान दिलं किंवा हे दान दिलं, त्याला आपल्याला खूप आनंद झालेला होता, किंवा आपण एखाद्या विहाराला दान दिलं किंवा एखाद्या ज्ञानी व्यक्तीला दान दिलं किंवा एखादा क्षीणाश्रू भिक्खू खरोखर आपल्याला मिळालेत आणि त्यांना आपण दान दिलं, तर त्याच्याने जो होणारा आनंद आहे, तर ते सुद्धा कम्मठ्ठाण होतं. ते सुद्धा कम्मठ्ठाण आहे. त्याच्यानं देखील आपण मेडिटेशन करू शकतो. तशी देवतानुसती म्हणजे चातुर्मार्गिक देवता आहेत. धृतराष्ट्र चातुर महाराज एक देवता आहेत. विरुल्लक चातुर महाराज एक देवता आहेत. विरूपाक्ष आहेत किंवा कुबेर देवता आहेत. ते यांचं स्मरण जे आहे, किंवा यामदेवता, तुषित देवता, तावतीस देवता, निम्मानरती, परिनिम्मानरती, परिसज्जा, ब्रह्मपुरोहिता या पद्धतीच्या देवतांचं स्मरण करून देखील कम्मठ्ठाण घेता येतं. किंवा ह्या देवता जशा आहेत तशा पद्धतीनं ते ज्या पदाला पोहोचले, शक्रेंद्र जो त्या ठिकाणी पोहोचला, राजा झाला देवता लोकांचा, तर त्या पद्धतीने ज्या गुणांनी पोहोचला, ज्या शुद्धतेनं पोहोचला, तर तसे गुण माझ्यामध्ये यावेत, अशा पद्धतीनं देखील त्या ठिकाणी आपण हे करतो. तसंच उपसमानुसती म्हणजे बिलकुल शांत राहायचंय, म्हणजे फक्त शांततेचं कम्मठ्ठाण घ्यायचंय. तशी मरणानुसती की प्रत्येक व्यक्ती मरणार आहे आणि आपणही मरणार आहे. मरणानुसती म्हणजे काहीच राहणार नाही. ही मरणानुसती सुद्धा त्या ठिकाणी कम्मठ्ठाण घेता येतं आणि त्यामधून देखील मेडिटेशन करता येतं. तशी कायगता सती म्हणजे सबंध कायेचं निरीक्षण. अमृताचं पान केलं जातं. म्हणजे सबंध शरीरामध्ये जे आहेत ना 32 प्रकार आहेत. म्हणजे पृथ्वी धातूचे 20 आणि जल धातूचे 12. म्हणजे सगळे जे काही आहे केस, लोम, दात, त्वचा, फुफ्फुस, हृदय, आतड्या वगैरे, हे लहान आतडी, मोठी आतडी, विष्ठा वगैरे असं. नंतर रक्त, जलधातूचं, लसिका, थुंकी या पद्धतीचे ते 12 जलधातूची. त्याचं निरीक्षण करणं, कायगता स्मृती जी आहे, म्हणजे त्याच्यानं देखील मेडिटेशन होतं. त्यानंतर आनापानसती म्हणजे आनापानसती जी आपण नेहमी घेतो, ती आनापानसती खूप महत्वाची आहे. त्यानंतर 4 अपमय्या हे कम्मठ्ठाण आहे. त्याच्यामध्ये मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा जी मंगल मैत्री आपण घेतो, त्याच्यामध्ये विशेषत्वानं यांचा उल्लेख आपण करतो. तर मैत्री ध्यान भावना पद्धती आपल्याला घेता येते. करुणा ध्यान भावना पद्धती घेता येते. मुदिता घेता येते आणि उपेक्षा घेता येते. मला वाटतं मी मागे एकदा मागे एकदा खूप पूर्वी मी सांगितलेली मैत्री ध्यान भावना पद्धती कशी करायची. तर हे 4 कम्मठ्ठाण आहे आणि हे देखील खूप महत्वाचे आहे. म्हणजे 10 कसिंग, 10 अशुभ, 10 अनुसती हे झाले 30. 4 अपमय्या म्हणजे 4 अपमय्या झालेत हे 34. त्यानंतर एक संज्ञा म्हणजे आहार प्रतिकूल संज्ञा. म्हणजे जसं आपण अन्न शिजवलेलं असतं गरम-गरम, पण ते आपण खात नाही. त्याला झाकून ठेवतो आणि त्याला 1 दिवस, 2 दिवस ते उघडायचं राहिलेलं असतं. त्यानंतर त्याची जी दुर्गंधी सुटते, आंबट वास सुटतो, तर ती आहार प्रतिकूल संज्ञा जी आहे, ती म्हणजे त्याचं निरीक्षण करून त्याचं कम्मठ्ठाण घेता येतं आणि त्याच्या कम्मठ्ठाणावरती मेडिटेशन करता येतं. म्हणजे ते देखील कम्मठ्ठाण आहे. पण आता हे कम्मठ्ठाण कोणी घ्यायचं? तर ज्याची प्रकृती त्या पद्धतीची असेल, जी चर्या आहे, ज्याची चर्या त्या पद्धतीची आहे, त्याला ते कम्मठ्ठाण दिलं जातं. म्हणजे आंबट झालेलं अन्न, अतिशय म्हणजे उतरलेलं अन्न जे आहे, जे अतिशय सडायला आलेलं अन्न आहे,
तर या पद्धतीची आहार प्रतिकूल संज्ञा हे देखील एक कम्मठाण आहे. म्हणजे हे झाले 35. त्यानंतर व्यवत्थाने आहे. एक व्यवत्थाने. व्यवत्थाने म्हणजे काय, की पृथ्वी, जल, अग्नी म्हणजे तेज आणि वायू हे आहेत एक कम्मठाण. म्हणजे आपल्या शरीर जे सगळं जे झालेलं आहे ते कशाने झालेलं आहे, हे व्यवत्थान आहे. 4 धातूचं जे व्यवत्थान आहे, म्हणजे पृथ्वी धातू, जल धातू, तेजो धातू आणि वायू धातू, या 4 यांनी बनलेलं हे शरीर आहे. तर त्याचं असणारं कम्मठाण घेतलं जातं आणि त्याच्यानं सुद्धा कम्मठाणानं आपल्याला मेडिटेशन करता येतं. आणि 4 अरूप आहे. अरूप म्हणजे आकाशानंतायन, विज्ञानानंतायन, अकिंचनंतायन आणि संज्ञा संज्ञा येतात. म्हणजे जसं काही हे अवकाश जे आहे ते प्रचंड आहे. अवकाश प्रचंड आहे. हे अवकाश बाहेर जसं आहे तसं आतमध्ये आहे. असं कम्मठाण घेऊन मेडिटेशन करता येतं. तसंच विज्ञान म्हणजे बाहेर विज्ञान आहे. विज्ञान जे आहे म्हणजे चित्त, चेतना जी आहे. जसं बाहेर विज्ञान आहे ते अप्रमाण आहे, खूप आहे. तसं आपल्या आतमध्ये विज्ञान आहे म्हणून आपण आहोत. तर याचं विज्ञान त्याचं कम्मठाण घेऊन आपल्याला करता येतं. अकिंचन म्हणजे काहीच नाही, बाहेर पण काही नाहीये आणि आतमध्ये पण काही नाहीये. आपण पण संपलं तर काही नाही, बाहेर पण काही नाही. असं अकिंचन म्हणजे काहीच नाहीये या पद्धतीचं. त्यांचा संज्ञा नाही संज्ञा म्हणजे आपल्याला जो बोध होतो, थोडंसं जे कळतं संज्ञा आहे पण नाही पण, आहे पण नाही पण, आहे पण नाही पण, असं अप्रमाण जे आहे या पद्धतीनं. म्हणजे अशा पद्धतीनं हे असणारे 4 जे आहेत म्हणजे 10 कसीन, 10 अशुभ, 10 अनुसती हे झाले 30, 4 अपमय्या म्हणजे 34, 1 संज्ञा म्हणजे 35, 1 व्यवत्थान म्हणजे 36 आणि 4 अरूप कम्मठाण असे झाले 40. या कम्मठाणांची माहिती मी आपल्याला थोडक्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि खरं तर प्रश्नोत्तरासाठीच आपण अर्धा तास ठेवतो आहोत. त्यामुळे मी इथे थांबतो. खरं तर एक कम्मठाणाच्या वरती खूप दीर्घ आपल्याला व्याख्यान देतील. त्यातल्या त्यात काही कम्मठाणाच्या अनुषंगाने थोडक्यात मी माहिती दिलेली आहे. आणखी आपण पुढे भविष्यामध्ये हळूहळू ते जे आहे तेच जाऊ. तर प्रश्नोत्तरासाठी हे सत्र जे आहे हे खुलं केलेलं आहे. आपल्या चित्तामधील असणारे प्रश्न आपण विचारू शकता. नमो बुद्धाय जय साहेब. नमो बुद्धाय जय भीम. साहेब आपण ध्यान करत असताना आपण समजा ध्यान करतोय तर प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान, चतुर्थ ध्यान असे ध्यानाचे स्टेज आहेत. बर. मग आपण पहिल्या ध्यानात प्रवेश केला, दुसऱ्या ध्यानात प्रवेश केला, असं त्याचे काय लक्ष असं कसं समजेल आपल्याला? बरोबर. खूप छान प्रश्न आहे. खूप छान प्रश्न आहे. आणखी कोणाचा प्रश्न असेल तर आणखी विचारा, म्हणजे नाही तर मग मी शालिभाऊच्या प्रश्नावरती उत्तर देतो. सर माझा पण एक प्रश्न आहे. हॅलो. सर मी नेतकर बोलतोय. माझा पण प्रश्न आहे. हॅलो. हॅलो. हा, कोणाचा प्रश्न असेल तो विचारा आणखी. हा सर मी नेतकर बोलतोय. हा, बोला बोला नेतकरजी. हा, माझा प्रश्न असा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ ज्यावेळेस लिहिला त्याच्यामध्ये त्यांनी परिचय म्हणून एक सदर दिलेला आहे. बर. आणि तिथं त्यांनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की भगवान बुद्धांनी परिव्रज्या ग्रहण का केली. तर ह्या प्रश्नाचं उत्तर बहुतेक वेळेला असं दिलं जातं की त्यांनी मृतदेह पाहिला, जर मनुष्य पाहिला. पण हे उत्तर विश्वासार्ह नाही. तर परिव्रज्या ग्रहण करण्यामागचं खरं उत्तर आपल्याला कसं जाणून घेता येईल? आणखी
आणखी काही प्रश्न असेल तर विचारा, म्हणजे मग मी सुरू करतो. हे दोन्ही प्रश्न खूप महत्वाचे आहेत. त्याच्यातला पहिला प्रश्न जो आहे शालिक भाऊंचा, तो प्रश्न आहे की प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान आणि चतुर्थ ध्यान हे आपल्याला कसं समजतं, कशा पद्धतीने लक्षात येतं त्या ठिकाणी. तर आपण कम्मठठाण ग्रहण केल्यानंतर, म्हणजे ही 40 कम्मठठाणं सांगितली, या 40 कम्मठठाणंही आपली चर्या ओळखून आपण करून पाहू शकतो. आपल्याला कोणतं सूट होतं हेही आपण पाहू शकतो. किंवा मग आनापानसतीचं जे आहे ते तर सार्वत्रिक कम्मठठाण आहे. या कम्मठठाणाच्या अनुषंगानं विशेषत्वानं आपल्याला लक्षात येतं की एकाग्रता जी आहे ती साधली जात नाही. म्हणून ती एकाग्रता पहिल्यांदा साधली जायची असते. आणि मी मागे सांगितलं होतं की मिलिंद प्रश्नामध्ये खूप सुंदर पद्धतीनं भंते नागसेनांनी राजा मिनॅंडर म्हणजे राजा मिलिंद यांना उत्तर दिलेलं होतं की कम्मठठाण म्हणजे काय. तर कम्मठठाण म्हणजे अतिशय उत्साहपूर्वक, आनंदपूर्वक एकाग्र होण्याचा आणि महत्वाकांक्षेनं म्हणजे समाधीला पोहोचायचं आहे. जसं आता आपल्याला प्रवास करायचा, मुंबईला जायचं आहे, तर आपण आजागळसारखं उठून लगेच चालायला लागलो असं नाही. तर अतिशय उत्साहानं आपल्याला तिथं पोहोचायचंच आहे. किंवा आपल्याला परीक्षा द्यायची, मार्क्स मिळवायचे, तर आपण उत्साही पाहिजे. काही नाही बा, जाऊ, होईल की नाही होईल असं जर असलं तर आपण पोहोचत नाही. म्हणून ती महत्वाकांक्षा असली पाहिजे आपल्यामध्ये, महत्वाकांक्षा असली पाहिजे. अमुक एखादं काम करायचं, समजा एखाद्या विहाराचं काम करायचंय, तर ते काम करण्यासाठी म्हणजे करू, आले तर बघू, नाही तर मग 4 वर्षांनी होईल, 10 वर्षांनी. आता करायचं म्हणजे त्यासाठी एकदम बिलकुल हे करायचं, म्हणजे तो उत्साह, तो आनंद, ती जबरदस्त अशी असणारी प्रेरणाशक्ती जी आहे ती आपल्या आतमध्ये निर्माण झाली, तो संवेग निर्माण झाला पाहिजे. आणि मग तो आनंद असणं, ते समाधान असणं, ते ऊर्जावान असणं, ते प्रचंड हे असणं आणि पुढे जाणं, म्हणजे ज्याला महत्वाकांक्षेनं पुढे जाणं, अशी पहिल्यानं स्थिती निर्माण झाली पाहिजे. आणि ती निर्माण करणं याच्यामध्ये आहे वितर्क. शालिक भाऊंनी हळूहळू लक्षात घ्या. पहिल्यानं जे आपण तयार होत जातो मेडिटेशनसाठी, तो आहे वितर्क. आणि या वितर्काला म्हणजे एकाग्र होण्यासाठी, प्रवास करण्यासाठी आपल्याला अडथळे येतात. अरे हे राहिलं, ते राहिलं, अमुक करायचं राहिलं, ते करायचं राहिलं. हे जे असतात ना, ह्या गोष्टी आपल्याला जुळवाव्या लागतात. समजा आपल्याला प्रवास जरी करायचा आहे, बाहेर जरी निघायचं आहे, तरी आपल्याला अरे इथे नाही राहून जाणार, म्हणजे सगळी तयारी करणं, असं जे असतात. आणि त्या तयारीच्या निमित्तानं जे विचार, जे अडथळे येत जातात, ते असतात वितर्क. म्हणजे ते सगळं तयार करणं आणि पुढचा प्रवास करणं. जे विचार डोक्यामध्ये येतात, ज्या पद्धतीने त्यांना बाजूला हटवलं जातं आणि एकाग्र होतं केलं जातं कम्मठठाणावरती, त्या पद्धतीनं प्रवास केला, की तो प्रचंड आनंदित होऊन आपल्याला एक जाणवतं त्या ठिकाणी, आपल्या आलंबनानं आणि श्वासानं जाणवतं, की आपण प्रचंड एकाग्र होतोय. या सबंध कायेमध्ये आपण एकाग्र होतोय. ही सबंध काया आपल्याला श्वासासोबत पाहता येते आहे आणि आपल्याला शांत होता येते. आणि आपल्याला हळू असं जाणवत जातं, की सबंध शरीरामध्ये आणि चित्तामध्ये प्रीती उत्पन्न होते. म्हणजे शरीर आणि चित्त याचं देखील विघटन करून आपल्याला पाहता येतं. हे प्रॅक्टिसने येतं. पहिल्यांदा लक्षात घ्या. हे पुढच्या स्टेप सांगतो, पण तरी सुद्धा प्रॅक्टिसने येतं. चित्त आणि काया याच्यातला देखील फरक समजतो. मग चित्ताला शांत करणं आणि कायेलाही शांत करणं हे जमायला लागतं आपल्याला. आणि आपण एकाग्र राहतो कम्मठठाणावरती. आणि कम्मठठाणावरती एकाग्र राहताना मग आपल्याला जाणवतं पाठीत हे दुखल्यासारखं वाटतं, पायात हे होतं, तर त्या ठिकाणी देखील ते शांत करता येतं आणि स्थिर राहता येतं. काही चळवळ न करता, गोंधळ न करता आपल्याला स्थिर राहता येतं. मग प्रीती निर्माण होते. ते झाल्यानंतर एक प्रचंड आनंदाच्या लहरी ज्या असतात, त्या शरीरात पण निर्माण होतात आणि चित्तामध्ये म्हणजे मनामध्ये निर्माण होतात. आणि त्या आनंदाच्या लहरींना आपण हो, हे पाहिजे, आपल्याला हे पाहिजे असं नाही करायचं. तर आपण प्रफुल्लित राहायचंय फक्त. आपण चित्तानं आणि कायेनं प्रफुल्लित राहायचंय. तर त्याला म्हणतात प्रीती. त्या प्रीतीची अवस्था जी आहे ती स्थिर व्हायला लागली, की त्या प्रीतीतून असं सुख निर्माण होतं. जसं तुम्हाला मी थोडक्यात सांगेल, की तुम्ही कधी गुपचूप पेढा जर खाल्ला असेल, गुपचूप पेढ्यामध्ये पेढा असतो. म्हणजे पेढ्यातला स्वाद तो असतोच वरचा, पण त्याच्यामध्ये आणखी एक चांगल्या पद्धतीचा स्वाद असतो. म्हणजे वरती तर गोड असतात, पण आतमध्ये आणखी एक वेगळी टेस्ट असते. पेढ्यातल्या पेढ्याची टेस्ट असते त्या गुपचूप पेढ्याची. मी फक्त मुद्दा सांगितला तुम्हाला. तर या पद्धतीनं जसं प्रीती निर्माण होते, तसं प्रीतीतून असं सुख उमलून येतं आणि ते शांत असतं. आणि तिथे माणूस एकाग्र होतो. आता काय घडतं तुम्ही बघा. वितर्क, विचार, प्रीती
सुख आणि एकाग्रता या ज्या स्टेप्स आहेत, या स्टेप्स प्रमाणे आपण स्थिर राहतो मेडिटेशन मध्ये कम्मट ठाण घेऊन. आणि ते स्थिर ज्या वेळेला राहतो आणि त्यावेळेला एकाच वेळेला आपल्या काया आणि चित्तामध्ये वितर्क, विचार, प्रीती आणि सुख, एकाग्रता राहते एकाच वेळेला, त्यावेळेला होतं पहिलं ध्यान. त्याला म्हणतात पहिलं ध्यान. आणि हे पहिलं ध्यान जे आहे, म्हणजे असं म्हटलं जातं अभिधम्मामध्ये, जर अभिधम्म जर वाचला तुम्ही तर अभिधम्मामध्ये असं म्हटलेलं आहे की पहिलं ध्यान ज्याला प्राप्त होतं ती व्यक्ती सुद्धा ब्रह्मलोकामध्ये, ब्रह्मपरिसज्जा, ब्रह्मपुरोहिता लोकामध्ये जाऊ शकते, ब्रह्मपरिसज्जा लोकामध्ये जाऊ शकते. म्हणजे ब्रह्मपरिसज्जाच्या अलीकडे देखील तुषित देवलोक आहेत, म्हणजे निम्मानरती आहेत, परिनिम्मानरती, वशवर्ती देवलोक आहेत, तावतीस देवलोक आहेत, चातुर्माराजिक देवलोक आहेत, हे आहेत. पण ज्याचं व्यवस्थित परफेक्ट पद्धतीने पहिलं ध्यान जो करतो तो सुद्धा जाऊ शकतो त्या ठिकाणी, असं म्हटलेलं आहे. किंवा ज्याचं पहिलं ध्यान लागतं तो चित्त विशुद्धी अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो. तो क्लेशांना चांगल्या पद्धतीने नाहीसा करू शकतो. तो क्लेशांची समाप्ती करू शकतो. तो त्याला बाजूला चांगल्या पद्धतीने सारखू शकतो. त्याच्या पुढची स्टेप आहे की वितर्क आणि विचार गळून पडतात. म्हणजे वितर्क गळतो पहिले, नंतर विचार, प्रीती, सुख, एकाग्रता, म्हणजे हे दुसरं ध्यान. विचार, प्रीती, सुख, एकाग्रता हे दुसरं ध्यान. या दुसऱ्या स्टेपवरती तो ज्या वेळेला जातो त्यावेळेला त्याला पुढे आणखी जाता येते, याला म्हणतात दुसरं ध्यान. म्हणजे त्याच्यामध्ये वितर्क नाही, अडथळे काही राहतच नाही. म्हणजे निवर्ण पण तो बाजूला जाऊ, तो अतिशय सूक्ष्म झालेला असतो की मला मेडिटेशन चांगलं करताना मी चालणार आहे आणि बरोबर या पद्धतीनं हे अनात्मा, या पद्धतीनं याला असं म्हणायचं, याला अनित्य म्हणता येईल, आणि असं विचार करतो, बरोबर पुढे चालतो आणि तो सुख आणि प्रीती, सुख आणि एकाग्रतामध्ये म्हणजे एकाग्र होऊन राहतो. समत भावना त्याला म्हणतात. समत आणि विपश्यनेकडे चालणार त्याचा पहिल्यांदा समतकडे असतो, समत म्हणजे समाधी, तिकडे चालणार त्याचा प्रवास असतो. नंतर तिसऱ्या याच्यामध्ये फक्त प्रीती, सुख आणि एकाग्रता राहते. म्हणजे वितर्क आणि विचार गळूनच पडतो, पण तो स्थिर राहायला पाहिजे, नाही तर तो मध्ये चुळबुळ करायला लागला, हे करायला लागला तर मग ते त्याचं बिघडतं. तर तो प्रीती, सुख आणि एकाग्रतेमध्ये राहतो. हे होतं तिसरं ध्यान, प्रीतीसह. नंतर प्रीती पण गळून पडते आणि मग फक्त सुख आणि एकाग्रता राहते. सुख आणि एकाग्रता, म्हणजे सुख आणि एकाग्रता इथे चौथं ध्यान. आणि याच्यामध्ये सूक्ष्म फरक आहे तो पाचव्या ध्यानाचा, म्हणजे फक्त एकाग्रता, उपेक्षा, आणि तिथे असते अनित्य, अनात्म आणि दुःख बोध, ती विपश्यना, त्याला पाहणं जे. म्हणून त्या आनापानसतीच्या अनुषंगाने 16 स्टेप जे आहेत ना त्या मी सांगत असतो. तर ह्या ज्या पायऱ्या आहेत आणि या पायऱ्या स्थिर राहण्यासाठी आपली जी आहे मेडिटेशनची ती वाढत वाढत गेली पाहिजे. तसा आपण प्रयत्न केला पाहिजे. कमीत कमी तासभर तरी आपलं मेडिटेशन झालं पाहिजे, म्हणजे हळूहळू आपल्याला या पायऱ्या ज्या आहेत त्या चढत जाता येतात, असं आपल्याला म्हणता येईल. आलं लक्षात शालिक भाऊ? हो, साधू साधू, धन्यवाद सर. हो. आता प्रश्न आहे नेतकरांचा. नेतकर हे रिटायर्ड झालेले शिक्षक आहेत. हे दोघं पती पत्नी जे आहेत, म्हणजे त्यांच्या मिसेस मुख्याध्यापिका होतात आणि हे दोघेही माझे PhD चे विद्यार्थी होते, नेतकर पती पत्नी. तर हे दोघेही अभ्यासू लोक आहेत आणि त्यांनी विचारलेला प्रश्न देखील खूप चांगल्या पद्धतीने अभ्यासपूर्ण असा प्रश्न आहे. तर त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मी असं सांगेन की त्यांनी माझं बा तथागता हे जर पुस्तक वाचलं तर याच्या अनुषंगाने मी अतिशय तार्किक, विवेकी पद्धतीने एक मांडणी केलेली आहे, ती आपण त्या ठिकाणी पाहू शकतात. त्या ठिकाणी जी खरं तर इहेवादी आणि आध्यात्मिक याच्या कॉम्बिनेशनची झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते. तर या प्रश्नाच्या उत्तरामध्ये जाताना मी असं म्हणेन की भगवान बुद्धांच्या असणाऱ्या बोधिज्ञानाच्या अनुषंगानं काही धर्मांध लोकांनी किंवा कर्मकांडीय लोकांनी भगवान बुद्धांना सीमित करण्याचा प्रयत्न केलेला होता. सीमित करण्याचा प्रयत्न म्हणजे ज्याला असं म्हणता येईल की बाबा फक्त कर्मकांडीय पद्धतीनं जे आहे भगवान बुद्धांचा जो प्रवास जो आहे तो सुरू झाला, म्हणजे ज्यांनी बोधिज्ञान प्राप्त केलं, एवढं प्रकाशमान सगळं विश्व बनवलं, तर त्यांच्या अनुषंगानं कर्मकांडीयचा संदर्भ तो त्या ठिकाणी ज्यावेळेला उल्लेख केला जात होता त्यावेळेच असणारं महत्वाचं खंडन म्हणून बाबासाहेबांचं जे विधान आहे त्याला आपल्याला पाहता येतं. आणि फॅक्टमध्ये म्हणजे लौकिक जीवन व्यवहारातली आता दोन गोष्टी आहेत.
की लौकिक जीवन व्यवहार आणि लोकोत्तर जीवन व्यवहार. लोकोत्तर जीवन व्यवहारामध्ये अजूनही भौतिकवादी लोक किंवा मटेरियलिझमचे जे लोक आहेत, ज्याला जडवादी लोक जे आहेत, ते लोकोत्तर या संकल्पनेला मान्य करायला तयार नाही. त्यांना असं वाटतं की आपल्या डोळ्यांना जे दिसतं तेच खरं आहे. मग आता त्यांना हवा दिसत नाही, पण हवेला जाणवते म्हणून ते मानतात, तिथपर्यंत फक्त ते येतात. पण या मांसल चक्षूंना म्हणजे या बाहेरच्या डोळ्यांना जे दिसत नाही त्याच्याही पलीकडचं असणारं लोकोत्तर जीवन जे आहे ते त्यांना समजत नाही. त्यामुळे असणारा हा गोंधळ होतो. आणि म्हणून ते बाबासाहेबांच्या असणाऱ्या विधानाचा किंवा मांडणीचा वेगळा अर्थ काढतात. आता इथे दोन गोष्टी आहेत. त्या दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, की ज्यावेळेला बोधिसत्वानं म्हणजे बुद्ध होण्याच्या अगोदर बोधिसत्वानं गौतमानं गृहत्याग केला, तर तो गृहत्याग करण्याचं एक महत्वाचं जे कारण आहे ते कारण हे आहे की शाक्य आणि कोलीय यांच्यामध्ये पाणी वाटपावरून भांडण झालं. आणि यांच्यामध्ये पाणी वाटपावरून भांडण होत असताना शाक्य हे बलिष्ठ होते. त्यांनी सांगितलं की आक्रमण करायचं आणि कोलियांचा निपात करायचा. त्यावेळेला एकमेव म्हणजे सर्वश्रेष्ठ धनुर्धर, शस्त्रामध्ये युद्धकलेमध्ये निपुण असलेला बोधिसत्व गौतम यानं सिद्धार्थ गौतम यानं असं सांगितलं की जरी आपण त्यांचा पराभव करणार असू, आपण जरी त्यांना मारणार असू, रक्तसंहार करणार असू, तरी हा मार्ग योग्य नव्हे. या पद्धतीनं युद्ध करून पाणी खेचणं आणि या पद्धतीनं कलह निर्माण करणं, या द्वेषातनं द्वेष निर्माण होतं, तर हा मार्ग योग्य नव्हे. तर हा सुद्धा संदर्भ जो आहे त्यांच्या विधानातला जो संदर्भ आहे तो लोकोत्तर म्हणजे कल्याणाचा, मानव कल्याणाचा, जीव सत्वांच्या कल्याणाचा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग शाक्यांच्या मधील असणारा नियम आहे, संघाचा नियम असा होता की जर कोणी एकाने विरोध केला तर एक तर त्याची सगळी संपत्ती जमा करून, मालमत्ता जमा करून त्याला बाजूला हाकललं जातं किंवा तो एकटा विरोधात जाणार म्हणून त्याला देहदंड दिला जातो. तर एकटा त्यांनी विरोध केलेला असल्यामुळे त्यांना या शिक्षा होणार होत्या. हे लौकिक जीवनातलं वास्तव आहे. लौकिक जीवनातलं म्हणजे खऱ्या अर्थानं घडलेलं ते वास्तव आहे. तर त्यावेळेला ते म्हणाले की मला देहदंड करून तुम्हाला काय मिळणार, त्यापेक्षा मी हे सोडून जातो आणि मी सोडून जात असल्यामुळे माझे जे कुटुंब आहे तर त्यांचं तुम्ही जमीन जुमला मालमत्ता जमा करून त्यांना कशाला त्रास देता, त्यापेक्षा मी जर सोडून जातोय तर मला जाऊ द्या. तर हा झाला लौकिक जीवनातला एक पार्ट बोधिसत्वाच्या. लोकोत्तर जीवनातला जो पार्ट आहे, लोकोत्तर जीवनातला पार्ट हाच आहे की 10,000 देवतांनी त्या ठिकाणी तुषित देव लोकांमध्ये बोधिसत्व ज्या वेळेला होते त्यावेळेला विनंती केली बोधिसत्वाला की हीच वेळ आहे, कारण माणसाचं आयुष्य जे आहे ते 100 वर्षाचं आहे आणि हीच वेळ आहे. भगवान म्हणजे बोधिसत्वानं विनंती केली की तुम्ही आता मनुष्य लोकांमध्ये जन्म घेणं गरजेचं आहे, आवश्यक आहे आणि बोधी ज्ञान प्राप्त करून देव लोकांसहित सर्वांना प्रकाशमान करणं आवश्यक आहे. लोकोत्तर जीवनातलं जे आहे हे सत्य आहे आणि त्याला ही घटना जी आहे लौकिक जीवनातली ती जोडून आलेली आहे. आता त्या अनुषंगानं हा जो भाग आहे, दुसरा जो भाग आहे की मेलेलं म्हणजे प्रेत बघितलं, रोगी माणूस बघितला, ह्या ज्या गोष्टी बघितल्या, हे त्यांनी पाहून वैराग्य येणं आणि क्षणिक सुखामध्ये अडकून न पडणं हे लोकोत्तर जीवनातलं असणाऱ्या निरीक्षणाचं संशोधनातलं सत्य आहे आणि लौकिक जीवनातलं सत्य हे आहे. म्हणून निव्वळ कर्मकांडाच्या अनुषंगाने ज्या वेळेला मल्लीनाथी केली जाते तथागत बुद्धांच्यावरती, त्यावेळेला बुद्ध फक्त अशा पद्धतीने निघून गेले की नाही की बाबा मला मरणार म्हणजे मृत्यू प्रेत झालेला माणूस दिसलेला आहे आणि मला रोगी माणूस दिसलेला आहे त्यामुळे मी घर सोडून चाललो आणि निघून गेलो, फक्त असं झालेलं नाही. तर घटना जी लौकिक जीवनातली आहे, घटना जी ती राज्यामधील जी घडलेली आहे ती अशी घडलेली आहे. म्हणून सर्वांगीण पद्धतीची असणारी चिकित्सा, अन्वेषण आणि या पद्धतीचं परीक्षण ते त्या ठिकाणी झालेलं आहे आणि एकाशी दुसऱ्याचा अनुबंध होऊन त्या ठिकाणी बोधिसत्वानं जो आहे ना तो गृहत्याग केलेला आहे. आणि गृहत्याग करतानाही तो फक्त रात्री केलेला नाही, तर त्या ठिकाणी बोधिसत्व जे आहेत सिद्धार्थ गौतम ते घरी पोहोचताच यशोधरा जी आहे, माता यशोधरा जी तिला कल्पना होती, ती वार्ता पोहोचलेली होती आणि माता यशोधरेला म्हणजे आपली माता यशोधरा त्यांना सिद्धार्थ गौतम बोधिसत्वानं असं म्हटलं की यशोधरे मी असा निर्णय केलेला आहे. आणि माता यशोधरेनं प्रत्युत्तरामध्ये असं म्हटलंय की तुमच्या ठिकाणी मी जरी असते तरी मी हेच केलं असतं. राजा शुद्धोधन व्याकुळ झाला
तो तसं म्हणत होता. पण त्यांना देखील सांगितलं म्हणजे रात्री अचानक त्या ठिकाणी ते निघून गेलेत असं नाही, तर ती ही कल्पना दिलेली होती. पण मात्र गृहत्याग होता. तो रात्री झालेला होता. पण ही कल्पना पूर्णपणे त्या ठिकाणी दिलेली होती. म्हणून जे लांछन लावलं जातं, की बोधिसत्व त्या ठिकाणी अशा पद्धतीने निघून गेलेले आहेत, बायकोला सोडून, बायको आणि मुलाला सोडून निघून गेलेले आहेत. असं जे लांछन लावलं जातं, त्याचं विवेकवादी, बुद्धिवादी, लौकिक जीवनाच्या पार्श्वभूमीवरच्या संदर्भासहच असणारं बुद्धिमंत खंडन जे आहे, ते बाबासाहेब आंबेडकर ज्यांना बोधिसत्व म्हटलं जातं, त्यांनी ते केलेलं आहे आणि ते देखील योग्यच आहे. म्हणून फक्त तो तोकडा मार्ग नाहीये, लोकोत्तर याच्यातला किंवा लौकिक याच्यातला, तर त्याचा तो समन्वय आहे. पण जे लोकोत्तर आणि लौकिक समजून घेतात, त्यांच्यासाठी मात्र हे उत्तर असू शकतं. ज्यांना लोकोत्तरच समजत नाही, त्यांच्यासाठी ते उत्तर नाही. आणि लौकिकतेमधील जे फक्त मटेरियलिझममध्ये अडकलेले आहेत, जे फक्त जडवादामध्ये अडकलेले आहेत, ज्यांना जे असं म्हणतात, की नाहीच आहे, हे नरक पण नाहीये आणि पुढचे हे चातुर्मासिक देवता लोक वगैरे काही नाही, हे ब्राह्मणांनी आणलेलं वगैरे असं जे म्हणतात, त्यांना ते समजणारं नाहीये. तर याचा समन्वय जो आहे तो या पद्धतीने आपल्याला समजून घ्यावा लागेल. आणि तो मी माझ्या बा तथागता ज्याच्या मराठीतल्या 2 आवृत्त्या आल्या, हिंदी, इंग्रजी आणि अहिराणीतले अनुवाद त्याचे आलेले आहेत आणि त्याच्यावरती आता जवळजवळ 3 समीक्षणात्मक पुस्तकं म्हणजे टोटल त्याच्यावरती 8 पुस्तकांचं हे सगळं झालेलं आहे. आणि संबंध देश विदेशामध्ये आपण ते पोहोचवतो. त्याच्यामध्ये हे विशेषत्वानं सखोल पद्धतीने त्याची मांडणी मी केलेली आहे, माझ्या ह्याच्याने केलेली आहे. तर या पद्धतीने आपण समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. समजलं नेतकरजी? हो सर, समजलं. साधू साधू साधू. काही उपप्रश्न असेल तर तुम्हाला शंका असेल तर आमचे उपप्रश्न विचारू शकता. म्हणजे असं नाही की फक्त एकतर्फे सांगितलं गेलं, पण उपप्रश्न असेल तर नाही तुम्ही नाही, विचारू आलं, लक्षात आलं सर. शकता. हो. तर बुद्धाने सांगितलं म्हणजे सुरुवातीलाच बाबासाहेबांनी सांगितलंय की ते स्वप्नाचा उल्लेख केलाय पहिलं सुरुवातीलाच की हम्म, सुनीतीचा उल्लेख केलाय त्या ठिकाणी हम्म, हम्म. आणि हा, मग महामायेचा गर्भात तो येण्याचा विनंती करतो की महामाया त्यांना संमती देते आणि ते पर्वतावर 4 जण घेऊन जातात, आंघोळ करतात. हा विषय तर बाबासाहेबांनी सुरुवातीलाच दिलाय त्या ठिकाणी. मग बाबासाहेब बाबासाहेब बरोबर सुरुवातीला बरोबर बरोबर बोला बोला बरोबर आहे. सुरुवातीलाच हा विषय दिलाय म्हणजे इथूनच सुरुवात झाली आहे. आणि मग तुमचं आता मी तर वाचलं नाहीये पण सरांनी सांगितलं की नुसतं मरण पाहूनच भगवान बुद्धांनी हा त्यागाचा विषय घेतला. हा याच्यामुळे सांगितला आहे की ही जी परंपरा आहे बुद्धांची जी परंपरा आहे ही 10 पारमिता 30 पारमिता पूर्ण करूनच ते बुद्ध होऊ शकतात. नुसतं असं कोणी मरलेला माणूस बघून कोणी संन्यासी होऊ शकतो आणि कोणी बुद्ध होऊ शकतो असं नाहीये असं मला वाटतं. हा, बरोबर आहे. छान मत व्यक्त केलं तुम्ही. हो, लौकिक फक्त लौकिक व्यवहारावरून किंवा या मांसल चक्षुने म्हणजे आपले हे जे डोळे आहेत, हे जे बाहेरचं हो. विश्व पाहतात, एवढ्या पार्श्वभूमीवरती बोधिसत्वाचं आणि तथागत बुद्धांचं निरीक्षण करणं, अभ्यास करणं हे शक्य नाही. यासाठी सूक्ष्म स्वरूपामध्ये त्रिपिटकं वाचावी लागतील. म्हणजे जे इहेवादाचा संदर्भ घेऊन बाबासाहेब, जडवादाचा संदर्भ घेऊन बाबासाहेब मांडण्याचा प्रयत्न करतात, त्यात बाबासाहेबांनी महामायेचं स्वप्न, देवतांचा उल्लेख हे बुद्धाने त्यांच्या धम्मामध्ये केलेला आहे ना. त्यामुळे बाबासाहेबांची मांडणी खूप समतोल आहे. ती समजून घ्यावी लागेल. ती समजून घेण्यासाठी तसे डोळे प्राप्त करून घ्यावे लागतील. बाबासाहेबांच्या मांडणीतला कोणता तरी अर्धा भाग घेऊन, थोडासा भाग घेऊन आणि मग त्यावरती कोणी तार्किक जर करायला लागलं तर ते चुकीच्या मार्गाने निघून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाबासाहेबांची मांडणी ही अशी सर्वांगीण समजून घेऊन मग बुद्ध समजून घ्यावं लागेल. त्यावेळेला लक्षात येईल की बाबासाहेब किती सूक्ष्म पद्धतीने मांडतात. कारण बाबासाहेबांनी सगळी त्रिपिटक, अभिधम्म, मिलिंद प्रश्न वगैरे हे सगळं सगळं बारकाव्याने अभ्यास केला होता. म्हणूनच आता औरंगाबादला जे आहे ते मिलिंद महाविद्यालय त्याची स्थापना केली, नागसेन वन याची निर्मिती केली. हे सगळं खूप सूक्ष्मतेने बाबासाहेबांनी केलेलं होतं. आणि मिलिंद प्रश्नामध्ये जर तुम्ही हे सगळं वाचलं तर लोकोत्तर जीवनाच्या अनुषंगाने प्रचंड सगळी मांडणी त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे बाबासाहेबांनी त्या ठिकाणी म्हटलं असं मग मिलिंद राजाने विचारलेले प्रश्न चुकीचे होते, नागसेन भंतेजींनी दिलेले उत्तर चुकीचे होते असं म्हटलं असते ना. पण मग जर मिलिंद प्रश्न वाचला आणि ते जर प्रश्नोत्तर पाहिलेत तर हे सगळं लोकोत्तर जीवन, हे सगळं ब्रह्मकायिक देवता या सगळ्या
पद्धतीची सगळी मांडणी आहे, हे बारीक सारीक म्हणजे जो किती जाणकार पद्धतीने प्रश्न विचारत होता आणि त्याची किती सूक्ष्म उत्तर देत होते म्हणते नागसेन, ही सगळी मांडणी आहे. आणि बुद्धांचे अनेक भाव जे आहेत ते कशा पद्धतीचे होते, हे सगळी मांडणी आहे मिलिंद प्रश्नाच्या त्या ग्रंथामध्ये. आणि त्याचा सार कृतीमध्ये बाबासाहेबांनी मिलिंद महाविद्यालय आणि नागसेन वन जे आहे ते औरंगाबादला स्थापन केलेलं आहे त्या ठिकाणी. ते फक्त द्यायचं म्हणून शिक्षक असं नाही केलेलं ते. सरांचा प्रश्न जो होता तो बाबासाहेब बुद्ध आणि धम्मामध्ये जो होता ना त्याच्यामध्ये सुरुवातीलाच हे दिलंय बाबासाहेबांनी. म्हणून सांगितलंय की नुसतं मरण बघूनच मी संन्यास धर्म हे पटण्यासारखं नाहीये. कारण की खरोखर आहे ते. त्यांचा प्रश्न बरोबर आहे. पण त्याच्या मागचा उद्देश जर का सुरुवातीलाच बाबासाहेबांनी दिलंय की सुमेध नावाचा हत्ती महामायेच्या गर्भात येण्याची विनंती करतो आणि त्याच्यानंतर सिद्धार्थ बोधिसत्वांचा जन्म होतो. ते तर आपण स्टेप बाय स्टेप जसं पुढे येत सर पुढे दिलं त्यांना समजेल ते काय येईल. छान. फक्त ते याच्यानं वाचलं पाहिजे म्हणजे पूर्ण सर्वंकष पूर्णपणे अर्थातला अन्वयार्थ आणि सखोल पद्धतीने वाचलं पाहिजे ते. आणि त्याला वेगवेगळ्या अंगानं समजून घेतलं तर मग अधिकाधिक बुद्धाने त्यांचा धम्म आपल्याला समजू शकेल. जातक का ते प्रमाणे तर सांगितलंच आहे की मरण बघितलं, म्हातारा माणूस बघितला आणि त्याच्यातून वैराग्य उत्पन्न झालं. म्हणजे काहीतरी निमित्त कुठल्या ना कुठल्या गोष्टीकडे जाण्यासाठी काही ना काही निमित्त लागतं. ते निमित्त त्या ठिकाणी असू शकतं. बरं. चला आता आपण समारोपाकडे जाऊयात. आणखी काही पुन्हाचा प्रश्न आहे आणि आता प्रश्न जरी असेल तरी आपण समारोपाकडे जाऊयात कारण 6 वाजेपर्यंत आपण स्टॉप होणार असतो. 6 वाजता आपल्याला थांबवायचं असतं. तर प्रत्येक वेळी आपण मंगल मैत्री घेतो आणि समारोपाला आपण आपलं जे पुण्य वितरण जे आहे ते पुण्य वितरण करीत असतो. जे संवर्धन केलेलं आहे अष्टशिलाचं संवर्धन केलेलं आहे त्याचं पुण्य वितरण आपण करत असतो. सर्वांनी हृदयाशी हात जोडा आणि माझ्या पाठोपाठ आपापल्या घरामध्ये बसलेल्या ठिकाणी आपण म्हणू शकतात, बोलू शकतात त्या ठिकाणी. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं माईक ऑफ ठेवा कारण तिथे जरी बोललं तरी ते पूर्णपणे आपण ब्रह्मांडामध्ये जे आहे त्याचं ते इको होत जातं कारण फक्त आवाजाला डिस्टर्ब व्हायला नको म्हणून. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं साऱ्या विश्वातील सर्व प्राणी सुखी हो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व सत्व सुखी होत. दशसहस्र ब्रह्मांडातील सर्व सत्वांचं कल्याण हो. सर्व सत्व क्लेशमुक्त होत, दुःखमुक्त होत, आसक्तीमुक्त होत, द्वेषमुक्त होत, मोहमुक्त होत. प्रत्येक सत्वाला शुद्धतेचा मार्ग मिळत जाओ. धम्म मार्गावरती ते आरूढ होत जाओ. सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो. या संपूर्ण विश्वातील कण आणि कण, या संपूर्ण विश्वातील मन आणि मन धम्ममय होऊन जाओ. धम्मानं पुलकित हो, सर्वांचं कल्याण हो. या सबंध विश्वामध्ये मैत्री भरून राहो. एकमेकांच्या प्रती स्नेहभाव निर्माण हो. दुःखितांचे अश्रू पुसण्याची प्रज्ञा निर्माण हो. तशा पद्धतीची सक्षमता निर्माण होत राहो. प्रत्येकाला आयु आरोग्य धनसंपत्ती लाभ हो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. सुखदुःखामध्ये स्थिर राहता येऊ. फायदा तोट्यामध्ये स्थिर राहता येऊ. स्तुती टीकेमध्ये स्थिर राहता येऊ. कोणतीही चांगली घटना घडली म्हणून उथळ आनंद निर्माण न हो.
आणि नुकसान होतंय म्हणून दुःखी न हो. उपेक्षा भाव वाढत राहो. समतेमध्ये स्थिर होता येऊ. ज्ञान मार्गाला स्पर्श करता येऊ. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं मला निब्बाण मार्ग दिसू देत. श्रोतापन्न मार्ग, सकदागामी मार्ग, अनागामी मार्ग आणि अर्हंत मार्गामध्ये प्रतिष्ठित होऊ देत. श्रोतापन्न फलप्राप्ती होऊ देत. सकदागामी फलप्राप्ती, अनागामी फलप्राप्ती आणि अर्हंत फलप्राप्ती होऊन मुक्त होऊ देत. ज्ञानाचा प्रकाश अनुभवू देत. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं माझ्या माता पित्यांचं कल्याण हो, त्यांचं मंगल हो, त्यांचं भलं हो. ते दुःखमुक्त होत, ते रोगमुक्त होत, त्यांना धम्ममार्ग मिळो, ते सुखी होत, त्यांचं प्रत्येक भव कल्याणमय हो. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं माझ्या मित्रमंडळींचं मंगल हो, माझ्या बंधू भगिनींचं कल्याण हो, त्यांना धम्ममार्ग मिळू दे, त्यांचं कल्याण होऊ दे. सर्वांचं मंगल होऊ दे, सर्वांचं कल्याण होऊ दे. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं माझी नोकरी व्यवसायामध्ये वृद्धी होऊ देत. मला प्रचंड धनसंपत्ती प्राप्त होऊ देत आणि त्या धनसंपत्तीचा उपयोग मला धम्म मार्गामध्ये करता येऊ. अडले नडलेल्यांसाठी, पिडलेल्यांसाठी, शोषितांसाठी, वंचितांसाठी, दुःखमुक्तीसाठी माझ्या धनसंपत्तीचा उपयोग हो, माझ्या कार्याचा उपयोग हो, माझ्या ज्ञानाचा उपयोग हो, माझ्या सद्विचाराचा उपयोग हो, माझ्या नीतिमान आचरणाचा उपयोग हो. सर्वांच्या कल्याणासाठी माझं कार्य उत्तरोत्तर प्रकाशमान होत जाव. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं ज्ञान मार्ग स्पष्ट हो, सत्याला स्पर्श करता येऊ, प्रज्ञेचा विहार हो, प्रज्ञेच्या विहारातील निब्बाण सुख अनुभवता येऊ, निब्बाणातील आनंद घेता येऊ, आनंदाची डोही आनंद तरंग अनुभवता येऊ. सर्वांचं कल्याण हो. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं माझ्या कल्याण मित्राचं भलं हो, माझ्या गुरुचं भलं हो, माझ्या कल्याण मित्र आणि गुरुचं मंगल हो. खूप भलं हो, खूप मंगल हो, सर्वांचं मंगल हो, खूप मंगल हो, खूप भलं हो, कल्याण हो. भवतु God, God, God. पूर्वेकडे तोंड करून बसा किंवा बुद्ध मूर्ती समोर चेहरा करून बसा. हृदयाशी हात जोडा. आपण क्षमा याचना करणार आहोत. त्यानंतर अष्टशिलाची याचना करणार आहोत. पंचशिलाची याचना करणार आहोत. आणि प्रत्येकानं रोज सायंकाळी झोपण्याच्या वेळेला जी क्षमा याचना सांगितली मी, ती क्षमा याचना प्रत्येकानं करायची आहे. कारण त्यामुळे एक विशुद्धी प्राप्त होते आणि आपलं मेडिटेशन चांगलं होतं आणि आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं शील संवर्धन करता येतं. त्यामुळे आपण क्षमा याचनेसाठी हृदयाशी हात जोडा. ओकास वंदामि भन्ते द्वार
द्वारतेन मया कृतं सब पाप अपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयं वियोगास वन्दामि भन्ते द्वारतेन मया कृतं सब पाप अपराधं क्षमतु मे भन्ते तृतीयं वियोगास वन्दामि भन्ते द्वारतेन मया कृतं सब पापापराधं क्षमतु मे भन्ते ओकास अहं भन्ते तिसरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं याचामि अनुगहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते द्वितीयं वियोगास अहं भन्ते तिसरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं याचामि अनुगहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते तृतीयं वियोगास अहं भन्ते तिसरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं याचामि अनुगहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते यमहं वदामि तं वदेथ। आं भन्ते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि स्वामी तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणं गमनं सम्पूर्णं। आं भन्ते पानातिपाता वेरमणि शिक्षापदं समादियामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि शिक्षापदं समादियामि। समाधियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि शिक्षापदं समादियामि। कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वेरमणि शिक्षापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि शिक्षापदं समादियामि। सूरा मेरे मज्ज पमाद ठाणा वेरमणि सिक्खापदं समाधियामि शरणेन सद्धि पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वापमादेन सम्पादेथ। आं भन्ते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। दुःखपत्ताचिनी दुःखाभयपत्ताचिनी भया शोकपत्ताचिनी शोका होतु सब्बे विपानिनो एतावता च मे हि सब्बतं क्वे सम्पदं सब्बे देवा अनुमोदन्तु सब्ब सम्पत्ति सिद्ध्या
दानं ददन्तु सद्दायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावना भीता हन्तु गच्छन्तु देवता गता सब्दा बलपत्ता पच्चका नंचं बलं अर्हन्ता नंच तेजेन रखं बंदामि सब्बसो आकाशताच भूमट्ठा देवा नागा महिंदिका पुयंतं अन्मित्वा चिरं रक्षतु शासनं आकाशताच भूमट्ठा देवा नागा महिंदिका पुयंतं अन्मित्वा चिरं रक्षन्तु देशनं आकाशताच भूमट्ठा देवा नागा महिंदिका पुयंतं अन्मित्वा चिरं रक्षन्तु त्वं परन्ति सब्बीतियो विवज्जन्तु सब रोग विनश्यतो माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव अभिवादनशीलस्स नित्यं वड्डापचाविनो चत्तारो धम्मा वढन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति। साधु साधु साधु। अहं बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि सर्वदा, अहं वन्दामि सर्वदा, अहं वन्दामि सर्वदा। वंदामि वंदे। मंगल सुखी सुखी मंगल मंगल सुखी वंदामी म्हणते. मंगल सुखी प्रवासात आहे मी प्रवासात अच्छा अच्छा, कुठे निघालात? आता आम्ही